नमस्कार, वंदना आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ही स्माइली कशी बनवायची. हे पहा, मी अशी स्माइली बनवली आहे. त्याला की चेन लावलेली आहे. तुम्ही किचन म्हणून लावू शकता, बॅगला वगैरे, किंवा लहान मुलांना गिफ्टिंगसाठी वगैरे छान आहे. तर त्यासाठी मी घेतला आहे पिवळा कलर. हे पहा, पिवळा कलर घेतलेला आहे. माझा सुईचा हुक नंबर आहे 1.75 mm. आणि आपण असे की चेन घेतले लावायला. हे पहा, त्याआधी चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला तर बघूया आपण ही की चेन कशी बनवायची. तुम्ही ह्या वेगळ्या कलरमध्ये बनवला तरी पण चालू शकतं. तुमच्याकडे जो कलर अवेलेबल आहे, तुम्हाला आवडतो तो त्या कलरमध्ये तुम्ही बनवू शकता. आणि आपण हा एक कलर घेतला आहे. हे पहा, तुम्ही ब्लॅक घेतला तरी पण चालू शकतो. सुईमध्ये धागा घालून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण एक मॅजिक लूप तयार करून घ्यायचा आहे. सुरुवातीला 3 चेन घ्यायचे, 1 2 3. आता पुढे आपला 11 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. म्हणजे 3 चेनचा पकडून आपल्याला 12 डबल क्रोशेट होतील. तर आपण ह्या रिंगमध्ये आपल्याला 12 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. असे आपण 12 डबल क्रोशेट करून घेऊया. पूर्ण 3 चेनला पकडून 12 डबल क्रोशेट. हे पहा, आपण आता 12 डबल क्रोशेट करून घेतले आहेत. आता आपण हा धागा आहे हा खेचून घ्यायचा असा. आणि पहिल्यांदा आपण 3 चेन घातल्या, तर तिसऱ्या चेनमध्ये घालून आपण हा राऊंड कंप्लीट करायचा. आता आपण काय करायचं आहे, त्याच ठिकाणी 3 चेन घ्यायचे, 1 2 3. त्याच ठिकाणी अजून एक डबल क्रोशेट. त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर पुन्हा 2 डबल क्रोशेट. आता आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर 2-2 डबल क्रोशेट घेणार आहे. म्हणजे आपले पहिल्या राऊंडला 12 होते. आता आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर 2-2 डबल क्रोशेट घेतल्यामुळे 24 डबल क्रोशेट होती. आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर 2-2 डबल क्रोशेट घेऊन हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. प्रत्येक डबल क्रोशेटवर 2-2 डबल क्रोशेट. हे पहा, आपण आता प्रत्येक डबल क्रोशेटवर 2-2 डबल क्रोशेट घेतले आहेत. आणि आपण सुरुवातीला 3 चेन घेतल्या, तिसऱ्या चेनमध्ये घालून हा राऊंड आपण कंप्लीट करायचा आहे. हे पहा, आता पुन्हा आपण त्याच ठिकाणी 3 चेन घ्यायच्या. त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर आपल्याला 2 डबल क्रोशेट घ्यायचे. त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर आपल्याला 1 डबल क्रोशेट घ्यायचा. त्याच्यानंतर 2, पुन्हा 1, पुन्हा 2, 1 2 1 2 असा पॅटर्न आपण हा कंप्लीट करायचा आहे तिसऱ्या राऊंडमध्ये. हे पण सुरुवातीला 1 घेतला, नंतर 2, पुन्हा 1 घेतला, पुन्हा 2, पुन्हा 1 घेतला, पुन्हा 2. त्याच्यानंतर पुन्हा 1 घ्यायचा, पुन्हा 2 घ्यायचे, पुन्हा 1 घ्यायचा. असा आपण हा तिसरा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे पूर्ण. हे पहा, आपण आता हा राऊंड कंप्लीट करत आलेलो. आता मी इथं 1 घातला, त्याच्यानंतर 2 घ्यायचे. आणि आता आपण सुरुवातीला 3 चेन घेतल्या, तर तिसऱ्या चेनमध्ये घालून हा राऊंड आपण कंप्लीट करून घ्यायचा आहे. 1 चेन घ्यायची, धागा थोडा जादा कापून घ्यायचा. हे पहा, असा आपला हा गोल राऊंड तयार होतो. असाच आपण अनेक दुसरा करून घ्यायचा आहे. जसेच ह्याच प्रकारचा असाच सेम आपण दुसरा एक राऊंड बनवून घ्यायचा आहे. तर हे पहा, मी असा एक बनवून घेतला आहे. असे 2 राऊंड आपण बनवून घ्यायचे आहेत. आपण आता ह्या राऊंडला
वरती स्माईल काढायचं आहे, तर त्यासाठी मी हा कलर घेतला आहे. तुम्ही ब्लॅक असला तर ब्लॅक पण घेऊ शकता. आता इथं आपण हे पहा, सुईला घातली, धागा लावून धाग्याला गाठ मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपण ह्या डबल क्रोशेटवर तुम्ही डबल धागा घेतला तरी पण चालू शकतो. तर पुन्हा आपण त्याच ठिकाणावरून सुई पुन्हा बाहेर काढायची. पुन्हा आपण तिथून खाली घ्यायची. आता आपण इथं डोळे काढायला आलो, त्यामुळे इथं एक झाला, मध्ये आपण 2 डबल क्रोशे सोडलेले आहेत. दोनदा आपण धागा बाहेर काढून घ्यायचा. आता आपण हा स्माइलीचा आकार काढायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, धागा आपण इथं धागा जास्त खेचायचा नाही. आता बरोबर आपण इथं कंप्लीट करायचं आहे. अशा प्रकारे आपली स्माइली तयार होते. तुम्ही ह्या बाजूला पण केला तरी पण चालू शकतं. हे बघा, मी एकाच साईडला केलेलं आहे. तुम्ही इकडं जरी केला तरी पण चालू शकतं. सेम असंच करायचं आहे. हे पहा, पाठीमागे धाग्याला आपण गाठ मारून धागा कट केलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, हा दुसरा जो आपण राऊंड बनवला आहे, गोल बनवला आहे, तो पाठी लावून घ्यायचा आहे. असा तुम्ही इकडं बनवून घ्याल तर इकडं पण बनवून घ्या पहिल्यांदा आणि नंतर जोडा. मी एका साईडलाच केलेलं आहे. आता आपण हा धागा ठेवला एक्स्ट्राचा, तर 2 राऊंड आपण जोडून घेऊया. एक चेन घ्यायची सुरुवातीला आणि फक्त आपण वरच्या राऊंडमधून खालच्या राऊंडमधून धागा असा बाहेर काढत घ्यायचा आहे. म्हणजे स्टिच घ्यायची आहे. किंवा तुम्ही साध्या सुईने पण, या सुईने जरी शिवला तरी पण चालतं. हे पहा, या सुईने जरी कडेने शिवून घेतला तरी पण चालतं. असं पूर्ण राऊंड आपण हा शिवून घ्यायचा. वरच्या राऊंडमधून खालचे जे डबल क्रोशेट आहेत त्याच्या वरच्या बाजूला आपण असं बनवून घ्यायचं. फक्त धागा असा आपण बाहेर काढत जायचा सुईवरून. असा पूर्ण आपण शिवून घेऊया त्याला. अशा प्रकारे मी आता हे कडेनं पूर्ण शिवून घेतलेलं आहे. हे पहा, हा आपला मागचा भाग. आता आपण काय करायचं आहे, इथं असं की चेनचं हे चेन लावून घ्यायचे. आणि आपली स्माइली ही तयार होते. अशी आपण इथं की चेन लावून घेतली आहे. हे पहा, अशा तऱ्हेनं आपलं हे किचन तयार होतं. बनवायला खूप सोपं आहे. तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये बनवला तरी पण चालू शकतं. खूप छान दिसतं. बड्डे गिफ्ट वगैरे किंवा लहान मुलांना तुम्ही देऊ शकता.
त्यांच्या बॅगला वगैरे लावता येतं. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.